समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसारविलक्षणम् एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि। अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय कीवर्य जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटरासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पुन चंद्र सूर्य तू सपय तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा रूपे शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तीनो हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन तुझे द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी आठाई वार्ता मी पणाची नसे ऐशी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरु चरणी ऐक शिष्या चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक प्रश्न केला बरवानिका सांगेन तुझ विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासूनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वाठाई आपु नारायणी म्हणून पाही वेद बोलती याची कारणी उदका आपु नारायण आपण सर्वाठाई वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अट्ट निर्मले हिरण्यगर्भे तेची ब्रह्मांड नाम जाहले रजोगुण ब्रह्मा याची निर्मिले हिरण्यगर्भे नाम पावले वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोली सगळी झाली द्वैका एक आकाशे एक भूमिका होऊन ठेली सगळे दोन्ही ब्रह्मा देते रूप दोन रचली 14 भुवन दाही दिशा मानस वचन काळा गोमादी सकळ
पुढे सृष्टी पुत्र उपकवी मानसी नामे सांगेन परीसी 7 जन ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगिरस पुलस्त पुलहक क्रतु वशिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्मा पुत्रामधील अत्री तेथून पीठ गुरु संतती सांगेन ऐक एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसूया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तिची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयाभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिली मानसी इंद्रादी सुरवर मिळूनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनविता ती प्रकाशुनी आचार्य अत्री ऋषीचा इंद्र म्हणे स्वामिया पती सेवा स्त्री अनुसूया आचार तिचा गम्य काय सांगू विस्तारुणी पती सेवा करी भक्तिसी मनोवाक्याय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी उष्णतिसी लागो मनुनी मंद मंद तपतसे अग्नी झाला अति भीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा नम्र जाहली तिचिया पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीतसो नेमू घेईल कवन स्थान कवन देवाची ही ऋण एखाद्या देवर देताची जाण तोही आमुता मारू शके त्यासी करावा उपाव तू जगदात्मा देव रावो जाईल आमचा स्वर्ग ठावो म्हणून मी तुम्हा सांगा आलो कापती चला जाऊ पाहू कैसी सती पती व्रता म्हणताती व्रतभंग करुणीची ठेवणे येऊ भूमीसी अथवा वैवस्य तालयासी पाठवू मनोनी निघाले सत्व पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रमाले अत्रीचे अभ्यागत होऊनी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसूयेशी अश्वासून अतिथी आलो आपण म्हणती क्षुदे करुणी बहुत पिडोन आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सतीयन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुमच्या आश्रमात संत पर्ण अभ्यांगत ऐकले आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसूये इच्छा भोजन दान तुम्ही म्हणून ऐकले आम्ही ठाकुनी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकुनी अनुसूया नमन केले अति विनया वैसकार करुणिया शालन केले चरण त्यांचे अर्धपाद्य देऊन त्यांची गंधाक्षता पुष्पेशी सेवेची म्हणतसे हर्षी आरोगन सारिजे अतिथी म्हणते तये वेळी करुणी आलो आपण आंघोळी ऋषी येतील बहुता वेळी त्वरित आमासी भोजन द्यावे वासना पाहुणी अतिथींचे काय केले पतिव्रते काय घातले त्वरिते केला ते बैसकार बैसवनिया पाटावरी घृतेसी पात्र बिदारी घेऊनी आली अनुसूया नारी शतपाक दैवी तिची म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो तुझी देखुनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आले नग्न होऊनी वा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकुनी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन आले विप्रभावया मन पुरुष कारणिक होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरूप केवी उल्लंघू माझे मनासे निर्मळ काय करील मन्मथ खड पतीचे असेल तपकड तारील मज म्हणतसे लोळती अवधूत चिंतनाचे अवधूत चिंतनाचे गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ बोलू नका आता बोलू नका ओ वाळू श्री गणपती ओंकारा औत मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन रूपे अचल भय निर्गुण निराकारा योग माया मात्रा विचरी भव पसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा तीन वर्ण आकार मात्रा ब्रह्मा सुजकारा उकार जीवृत वर्ण राक्षसी अखिल चराचरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन कर रक्त वर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत दासा तव पतिदेवारा ओ
वाचा तुझा अनुदिन सकळे हो पाप जय देवी गायत्री माते सदभावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी त्रिनेत्रा पंचशिरे चंद्रकला मुकुटाते वरदा वैकचक्रगदा कपाल शंकाते दीपद्मा अंकुश कसकरी कमलासन सीते भवानी वारुणी माते उद्धरी माते जय देवी गायत्री माते सद्भावे हो वाळू जय प्रणवाती ते जय देवी दुर्गे दुर्गणवारी तुझे संसारी आराधना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे वारी हरी करो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी माता तुझे नाही जारी शमने परंतु न बोले काही सारी वाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी दिलासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण करू आशा नरहरी इंद्राला पदपंकज रेषा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी ओम श्री सद्गुरु अभयकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय उदय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब गोलंबा माता की जय गोलंबा माता की जय गोलंबा माता की जय जोडी तो अनंत नको पाहू उगलुनी मनीचे हित बुध सारी वद कवना राहू निशिदिनी श्रमसी कमलिकात तू किती तुझ शिण देऊ हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित बुध सारी वद कवना
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री ब्रह्मकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य श्री मोरे दादा की जय त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ ऐसे प्रतिवतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वाढ वाग्न त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मायासी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेशी देवी झाली निवारण आळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनुसुया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसुया ऐशी अत्रीची रमणी न होती मागी ऐकले कवणी त्रैमूर्तीची झाली जननी त्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकांशी खेळवितसे तिघांशी घालुनी बाळका पाडणेशी पर्यंत गाये तये वेळी पर्यंत गाये नाना परी उपनिषदार्थ ती कुसरी अति उल्लासे स्वप्तस्वरी संभोती तसे त्रैमूर्तीशी इतके होता तये वेळी मध्यान काळी अति ती वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला फुले आश्रमा घरात आला अवलोकित तव कोणी अनुसुया गात कैची झाडे असे म्हणत उसतसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णु ऋषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाडे राहिली पाडणेसी निज मूर्ती ठेली सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसुया पतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर मागे जे इच्छिसी अत्रि म्हणतसे सतीसी जे वांछसी ते मागा आता अनुसुया म्हणे अत्रीसी प्राणेश्वर तुझी होशी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही कोणी वर दिदला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिच्या घरी अनुसुया पोशी बाळकांवरी नाम ठेविले प्रीती करी त्रिवर्गाचा परिहेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र दाहला विष्णू मूर्ती दत्त केवडा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसुयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माताभिमुखा निरोप मागती कवतुका राहू तपा निज स्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्रमणी अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय प्रभु महाराज की जय।